करमाळा पोलिसांनी एका व्यक्तीस अटक करून 1.5 लाखांचा गांजा जप्त केला आहे। 1,50,200 रुपये किमतीचा सुमारे 6 किलो गांजा जप्त करण्याची कामगिरी करमाळा पोलीस ठाण्यानं बजावली आहे। दरम्यान करमाळा पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार पांडुरंग तुकाराम अरकिले यांना गोपनीय खबर मिळाली की मौजे जेऊर तालुका करमाळा इथं एक इसम गांजा विक्रीकरता घेऊन येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार छापा कारवाईचं अधिकार पत्र प्राप्त करून घेऊन छापा कारवाई करता ते रवाना झाले। दिनांक 30/5/2025 रोजी रात्री 12:30च्या सुमारास मौजे जेऊर तालुका करमाळा इथं एक इसम पांढऱ्या रंगाची बॅग घेऊन जेऊर टेंभुर्णी बायपास रोड जय मोटार गॅरेज जवळ जेऊरच्या दिशेनं चालत जात असताना दिसला। याचा संशय आल्यानं त्वरित पोलीस पथकानं या इसमास घेराव टाकून नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव महादेव बाबूराव फाळके, वय वर्ष 68, राहणार गोविंद बापूनगर, जेऊर तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असं सांगितलं। या इसमाची अंगझडती घेतली असता आणि त्याच्या पांढऱ्या रंगाच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये 2 प्लास्टिकच्या पिशव्या मिळून आल्या। त्यामध्ये 1,50,200 रुपये किमतीचा हिरव्या रंगाची पानं, फुलं, काड्या, बिया असलेला असा एकूण 6 किलो 8 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला। दरम्यान पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तो जप्त करून महादेव बाबूराव फाळके, वय वर्ष 68, राहणार गोविंद बापूनगर, जेऊर तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर याला गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध NDPS ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला। या गुन्ह्यातील आरोपी महादेव बाबूराव फाळके याला लागलीच अटक करून कोर्टात हजर केलं असता न्यायालयानं दिनांक 2/6/2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, करमाळा उपविभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोलीस हवालदार लोहार, अरकिले, शेख, ढेंबरे, गोरे, दहीहंडे, बारकुंड यांनी केली आहे।